लाईव्ह पाहतोय घरी बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांसुद्धा हार्दिक स्वागत असेल. तोळे मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर मैदानाच्या आत पाहू शकाल. एका बाजूला हरिकेश मेहर तर एका बाजूला बॅटर पाहू शकाल आपण. रितेश किणी बबलू स्ट्रायकर पाहू शकाल. हरिकेश मेहर नॉन स्ट्रायकरवर पहिला गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये निनाद पाटील पहिला षटक घेतो. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्स कडून आमच्या कमिटीकडून शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण पाहू शका आपण. पहिल्या षटकामध्ये मिड विकेटला एक खेळाडू सज्ज केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सज्ज केला गेले. शॉर्ट लॉंग ऑफ, शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्वीप, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेले सर्कलच्या आतमध्ये. पंचाचा कॉल नक्कीच लेफ्ट प्लेस जातोय. सामना सुरुवात होते आणि पहिला चेंडू खेळतो निनाद पाटील फार इन कडून स्ट्राईकवर बबलू. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शका शॉर्ट लॉंग ऑफला चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला गेला. कुठलीही धाव नाहीये. चांगली सुरुवात म्हणली जाईल. वसीम पाहू शका चेंडूला फील्ड करतोय. चांगला क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू निर्धाव आलाय. फुलटॉस बॉल होता. मिस टाइम. हार्दिक चेंडू खाली येतोय आणि करणार नाही चुकी फलंदाज यावेळी रितेश किणी बबलू बॅक टू डगआउट. सिल्वर शिकार पहिला गडी बाद झालाय. उर्वी 11 उमरोळी या संघाचा बॅक टू डगआउट. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवायचं विनंतीशील. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य असेल. तर बघा आपण रितेश किणी बबलू यावेळेस मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झालाय. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे. बिमर चेंडू साठी आणि वाईट साठी पण आपण दक्षता घ्या. एक रिव्ह्यू जर सक्सेस झाला तुम्हाला दुसरा रिव्ह्यू घेऊ शकाल. परंतु एक रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. दक्षता घ्या. तर रिमेन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश पाटील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर कल्पेश पाटील आपण पाहू शकाल. मॅनफॉर्म उमरोळी चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 0 धावा धावफलकावर एक गडी बाद अशी स्थिती पाहू शकाल आपण. उर्वी 11 उमरोळी संघाची. यावेळेस प्ले केल्या गेल्या. मनगट सँड चेंडूला पाठवून दिला. डीप बॅक स्क्वेअर चेंडू निघून जातोय. मिड विकेटचा खेळाडू येतोय. चेंडूला फील्ड करतोय. तिथपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावांनी श्री गणेश केल्या गेल्या. निकुंज राऊत आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम बिरवाडी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं गेलं. धीरज मोरे स्वरा 11 संघाचे संघनायक वेलकम. आपण सुद्धा हार्दिक स्वागत असेल. याचा कॅप्टन म्हणून आज खेळताना पाहायला भेटेल. दुसऱ्या सामन्यामध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. फटकाचा सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय सौरभ. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, परंतु दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहू शकाल. कल्पेश थोडासा वेगळ्या प्रकारे धावता परंतु गौतम आकरे चेंडूला गॅदर करू शकला नाही. चेंडू जर गॅदर झाला असता कुठे ना कुठे 2 मोठे फलंदाज आहेत परंतु हरिकेश मेहर याला नक्कीच धोका होता. परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचले 4 या अंकावर. 4 चेंडू 4 धावा. कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आले. नक्की धावांची सुरुवात झाली संघाला. उर्वी 11 उमरोळी यावेळेस हलका बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बघूया आपण. खेळाडू आहेत आशिष गौंड. चेंडूला फील्ड करतील शॉर्ट गलीमध्ये. पंचनकी 22चा कॉल दर्शवत असताना धावफलक 1 पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल 5 या अंकावर. चेंडूची गोष्ट केली 5 चेंडू 5 धावा धावफलकावर. पहिला सामना आपण पाहतो उर्वी 11 उमरोळी विरुद्ध हंशी नांदगाव. दुसरा सामना पाहू शकाल स्वरा 11 बोईसर विरुद्ध रॉयल बालाजी. असा आजचा दुसरा सामना पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये. लेफ्टनंट बॅटर हरिकेश मेहर या इनिंग्स मधला पहिला चेंडू खेळण्यास सज्ज होतील. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु सुरेख अप्रतिम चेंडू आणि यावेळेस डॉट.
बघूया आपण षटक क्रमांक पहिल्या संपल्या गेले. एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा धाफटकावर तब्बल लगावले गेले 5 विनंतीशील 25 मिनिटांच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे. 4 मिनिटं 30 सेकंद पहिल्या षटकासाठी पाहायला भेटला परिपूर्ण केले गेल्या. 10 वाजून 19 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 10 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत ही दक्षता घ्या आपण. चला विनंतीशील टाइम लिमिट असणार आहे गौतम. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे आहेत. 10-19 ला पहिला चेंडू पडलाय. 10-24 झालेली आहे ती दक्षता घ्या. पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकाला तुम्हाला टाइम सांगितलं जाईल. तदनंतर जे टाइम लिमिट आहे त्याच्यावर तुम्हाला सामने खेळावे लागतील. दक्षता घ्या. नवीन गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज मागून सज्ज झाला मिस्टर अक्षय आरेकर. अक्षय आरेकर आपण पाहू शकाल. वसीम शेख इन ऍक्शन आहेत. अप्रतिम संघ बांधला गेलाय. हंशी नांदगाव हा संघ हंशी नांदगाव संघाची ऑनर कांतीजी पाटील यांचा संघ आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एका बाजूला रोहितजी पाटील असे दोन संघ मालक. तर बघा आपण स्ट्रायकर कल्पेश आहे. त्यांनी 3 चेंडू फेस केले. आतापर्यंत 4 वर बॅटिंग करतोय. चला शेतच थोडासा स्पीडअप करा विनंतीशील गौतम. यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळा. डिपकाव कॉर्नर चेंडू निघून जाईल. कल्पेशच्या बॅट मधून आलाय. आजच्या दिवसामधला PTPL पहिला सिक्सर. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. तर बघा आपण अप्रतिम पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला गेला. सुरेख सुरुवात म्हणली जाईल. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहिला. कट झालाय चेंडू. विकेट किपरच्या हाताचा समावेश होतोय. एका बाजूला पाहू शकाल उर्विले नुमोळी, कुणाल राऊत, रोहितजी पाटील, हार्दिक पाटील यांचा संघ पाहायला भेटतोय. तर एका बाजूला आपण पाहू शकाल हंशी नांदगाव हा संघ. लॉर्डफुल्टर चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. कार्पेटद्वारे रोल केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केला गेला निनादच्या माध्यमातून. परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. हंशी नांदगाव यांचा संघ म्हणलं तर परीक्षित ठाकूर, कल्पेश पाटील, अथर्व पाटील आणि आशिष ठाकूर यांचा संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन. यावेळेस मिस टाइम नक्कीच झालाय. चेंडू खाली खेळाडू आलाय आणि यावेळेस संधी निर्माण झाली. वसीम शेख करणार नाही चुकी. मोठा मासा गाळा लागलाय आणि हरिकेश मेहर यावेळेस सिल्वरचा शिकार. बॅक टू डग आउट. गडी क्रमांक 5 झालाय. दुसरा दाबाय दाफक पाहायला गेले तर मात्र 12. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषभ मोरे पाहू शकाल. परंतु दोन्ही सलामी बॅटर पाहायला गेलं तर शून्यावर बाद झालेत. 2 चेंडू फेस केले होते मिस्टर रितेश किनी बबलू यांनी. तो सुद्धा शून्यावर बाद झाला. 2 चेंडू फेस केले मिस्टर हरिकेश मेहर. तो सुद्धा शून्यावर बाद झाला. कुठे ना कुठे धावांची लेलूट करण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम झाला. वसीम शेख आपल्याला पाहायला भेटते. शॉट लॉंग ऑफला चांगला झेल टिपला गेला. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक म्हणला जाईल गोलंदाज मिस्टर अक्षय आरेकर यांचा. मॅन फ्रॉम मुरबा पण पाहू शकाल. अक्षय आरेकर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. यावेळेस खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतो. चेंडूला फील्ड केला गेला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढाच वेगाने थ्रो परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली जाते.
धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल 13-13. दोन गडीच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा मार्ग असतो. 4 चेंडूचा माफ करा 5 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस फटकाचा सुरक्षेचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश करतोय परंतु चुकी चुकी चुकी. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. कॉलिंग मध्ये गडबडी आणि कल्पेश पाटील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 3 बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे. चला विनंतीशील बॅटर आपण सुद्धा खूप वेळ घेतात प्लीज. चला बॅटर पंचांचा कॉल आहे. 30 सेकंदच्या आत तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल दक्षता घ्या. आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाला टाइम लिमिट दिलाय त्या अनुषंगाने बॅटिंग करणाऱ्या संघ सुद्धा टाइम लिमिट असणार आहे. बॅट्समन जर आउट झाला पुढचा फलंदाज तुमच्या 30 सेकंदच्या आत मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल ही तुम्ही दक्षता घ्या. 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ नक्कीच गेलाय. कारण की पाहिलं जर दुसरा षटक जेव्हा सुरू झाला पाहिलं तब्बल 10 वाजून 24 मिनिटं झाले. ते 10 वाजून 30 मिनिटं झाले. ती दक्षता घ्या. अजून तुमच्याकडे 14 मिनिटं आहेत. 14 मिनिटांमध्ये तुला पाहिलं जर 3 षटकं परिपूर्ण करायचे आहेत ही दक्षता घ्यायची प्लीज. जर 14 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटकं परिपूर्ण झाले नाही तर 6व्या षटकामध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दक्षता घ्या. तर बघूया आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन राऊत. नवीन बॅटर आपण पाहू शकाल केतन राऊत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर वसीम शेख गोलंदाज मार्कस झालाय. वैयक्तिक पहिला आणि सगळ्यात 3रा षटक. संघनायकाची नक्कीच जेव्हा टॉस जिंकला होता प्रथमतः क्षेत्राचा स्वीकार केला त्या डिझेल नक्कीच 7 ठरवलं. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली. लोड फुलटो सुंडी होता. खेळायचा प्रयत्न थोडासा खराब क्षेत्ररक्षण करतो खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करत असताना. विकी पाटोले आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड करत असताना एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 14 धावा 14. अभय शेळका आमच्यावर जोडले गेले. चांगलं काम मॅन स्कोरची भूमिका गुणलेखक सुरेख काम करत असताना या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आलाय. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेला. दोन्ही पायाच्या मधून निनाद चुकी करतोय आणि चेंडू निघून जायचा. सीमार छपार आलाय खणखणीत दर्जेदार पीटीपीएल चौकार 4. धन्यवाद डीजे. तर बघा आपण केतन राऊत यावेळेस पहिल्या चेंडूवर चौकार खेळतोय. अप्रतिम फटका त्याच्या पाडून पाहायला भेटला. यावेळेस ऑन साइडला परत गॅपमध्ये चेंडू खेळला. 2 खेळाडू आहेत. निकुंज चेंडूवर येतो चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होती. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 19 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 3रा षटक मार्गस्थ आहे. मी विनंती करेल यानंतर होणारा सामना स्वरा 11 बोईसर आणि रॉयल बालाजी दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लेइंग इलेव्हनचं लिस्ट फिलअप करून घ्यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल ही आपण दक्षता घ्या. ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल सौरभ. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आतापर्यंत पाहिलं गेलं तर चौकार षटकार आलेत परंतु एक षटकार एक चौकार मात्र आलाय. 3 गडी बाद झाले. धावांची गोष्ट की धावा पाहू शकाल धावफलकावर 20. कल्पेश नक्की चांगले बॅटिंग करतो परंतु धावचीच्या मिळून तो बाद झाला. कुठं कुठे खराब कॉलिंगच्या माध्यमातून तो बाद झाला. 7 चेंडू 11 धावा त्याने बनवल्या एक षटकाराच्या मदतीने. फुल टॉस बॉल होता. विकी पाटोले चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी करतो. विकी पाटोले म्हणलं गेलं तर गोठणपूरचा खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. मॅन फ्रॉम पालघर चांगला संघ बांधले गेले. आपण पाहू शकाल दांडीचे खेळाडू असतील मुंबईचे खेळाडू असतील पालघरचे खेळाडू असतील
स्लोवर चेंडू होता, पाहिलं तर काय घडलं गेलं बघूया आपण. असं वाटलं की हिट विकेट झालेत केतन राऊत असं मला वाटते, कारण की वसीमने अपील केली होती झेल टिपला जाईल का, परंतु इकडे हिट विकेट स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली गेली असा आपण सांगू शकाल. आणि फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर केतन राऊत. धन्यवाद. तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट की धावा धावफलक 20-20 आपण पाहू शकाल. या षटकासाठी सुद्धा आपण पाहू शकाल 5 मिनिटाचा वेळ घेतला गेला. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायचे, पंच ही आपण सुद्धा दक्षता घ्या. 9 मिनिटाचा वेळ बाकी आहे 2 षटकांसाठी, कारण की 3 षटकांचा खेळ संपला गेला. तब्बल 16 मिनिटं खर्च झालेली आहेत. वसीम शेखने नक्कीच सुरेख षटक टाकला. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या आपण पाहू शकाल. 7 गडी बाद केला. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर गडी बाद झालेत. तर गोलंदाज पाहू शकाल प्रत्येकदा आपण मिस्टर निनाद कॉमेंट्री बॉक्स एंडकडून येतोय. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवाला निर्धाव वेगवान चेंडू होता. नक्कीच गौतम आखरी संगणकाचं कौतुक करावं लागेल. पहिला षटक जेव्हा टाकला होता निनादने फार एंड करून टाकला होता, तद्दन दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स एंड करून त्याला सज्ज केले गेले. पहिल्या 3 षटकामध्ये 3 गोलंदाज वापरले गेले. निनाद पाटील, अक्षय आरेकर, वसीम शेख चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि परत एकदा निनाद पाटीलला इंट्रोड्यूस केला जातोय. यावेळेस पायावर चेंडू होता, फक्त फ्लिक केला गेला. डीप मिडॉन काव कॉर्नरला खेळाडू आहेत मिस्टर निकुंज. चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. चौथं षटक मार्ग असतात. 2 चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. आपण पाहू शकाल विशालजी राऊत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत प्रत्येक चेंडूवर अपडेट घेत असताना. अप्रतिम सामने पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये सुद्धा. यानंतर धीरज मोरे आपण प्लेइंग लिस्ट फिलअप करून घ्यायची दक्षता घ्या. इनिंग बरोबर टॉस करायचा आहे. स्वरा 11 बोईसर संघाचे संगणक, रॉयल बालाजी संघाचे संगणक तुषार बसवत आपण सुद्धा फॉर्म फिलअप करून घ्यायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तुषार आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, तसंच काका आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यावेळेस ऑन साइडला अनिल बाणे कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये विकी पाटोले आपण पाहू शकाल. थोडासा घाई करतो, थोडीशी गडबड आणि 1 धाव नक्की एक्स्ट्रा खर्च केली गेली. एकेरी धावाने 2 धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धरून पोहोचेल. धावफलका तब्बल लगावल्या गेल्या 23 धावा. विकी यांची गोष्ट एक चांगले क्षेत्ररक्षक आहे की अप्रोचिंग खेळाडू म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं, पण थोडीशी गडबड, थोडीशी काय. आता आपण पाहिलं तर पूर्णपणे दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघाचा पाहू शकाल या सामन्यामध्ये. परंतु इकडून एखादी चुकी जर गोलंदाज किंवा खेळाडू करतात, तिकडून पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करण्याची संधी भेटू शकते, परंतु इकडून चुकी करणं किती महाग ठरू शकेल येणारा वेळ सांगून जाईल. फुल टॉस बोलवतो. ऑन साइडला खेळा गेला. गॅपल चेंडू ट्रॅव्हल होईल का? अक्षय आरेकर आलाय आणि पायाने सुरेख क्षेत्ररक्षण. विकी पाटोल सुद्धा वेगाने आला होता, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण अक्षय आरेकरच्या माध्यमातून पाहायला भेटलं आपल्याला. नक्की 2 धावा वाचवले गेले. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहू शकाल केलं गेलं आणि बहुमूल्य 2 धावा म्हणला जाईल. धावफलक 2 पुढे सरसावले गेले. धावसंख्या पोहोचल 25 धावा धावफलकावर. 4 गडी बाद झालेत. बघूया अनिल बाणे 2 चेंडू 4 वर बॅटिंग करतायत. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, परत चेंडू आलाय निर्धाव. डॉट या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव, 1 सिंगल, 2 डबल, मात्र धावा खर्च केल्या गेल्या 5. निनाद पाटील अप्रतिम गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. पाहिलं तर बबलूला नक्कीच बाद केलं होतं. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय. कुठल्याही गडी अजून बाद केला नाहीये. यावेळेस ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळला. 2 खेळाडू आहेत, परंतु चेंडू निघून जात सीमारेच्या पार आलाय. खणखणीत पीटीपीएल चौकार अनिल बॅनेच्या बॅट मधून. धावसंख्या पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 29-29.
धन्यवाद डीजे. चला विनंती 20 मिनिटाचा खेळ पूर्णपणे झालाय. 10:39 झालेले आहेत. विनंती करा 5 मिनिटाचा वेळ आहे. गौतम ही दक्षता घ्या. ओके नक्कीच टाइमच्या अनुषंगाने आपण सामने खेळायचे आहेत. तर बघा आपण प्रतिता गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर मिस्टर निकुंज राऊत यांना इंट्रोड्यूस केले गेले. 5व्या षटकामध्ये चौथा गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. यावेळेस वेगवान चेंडू टप्पा पाण्याने उसळी घेतोय. गौतम आकरे यांच्या हातामध्ये चेंडूचा समावेश झाला. डॉट बॉल निर्धाव. 29 धावा आहेत. अभय अजूनही धावफटकावर येणार. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर 11 चेंडूमध्ये 20-22 धावा जरी आल्या तर 45 धावांचा लक्ष जर ठेवलं तर चांगला बॅटर म्हणाले सकाळ सत्रामध्ये. कारण की विकेट थोडीशी नमी आहे परंतु विकेट सुरेख बनवली गेली कमिटीच्या माध्यमातून. जमची फिश करणार परंतु ऑफसाईडला चेंडू होता. फटकाचा सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आपण पाहू शकता सौरभ आणि यावेळेस फलंदाज मैदानाच्या बाहेर मिस्टर केतन राऊत. मिस्टर रिषभ मोरे बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे. नक्कीच रोहन गावड आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम सफाळ एडवनचा खेळाडू. तर 40+ खेळाडू आहेत. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ टुर्नामेंट मध्ये अप्रतिम बॅटिंग 50 धावा परिपूर्ण केल्या होत्या या खेळाडूंनी. तो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अटॅकिंग बॅटर आहे परंतु 7व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलेत. आल्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅट परंतु चेंडू आला निर्धाव. निकुंज राऊत पहिला चेंडू वेगवान. दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. तिसरा चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटला. थोडं स्लो वन आणि टप्पा चेंडू थोडा बाहेर काढला गेला. गौतम आकरे यांच्या हातामध्ये चेंडू येऊन समावेश झालाय. 4 षटकात 3 चेंडू खेळ संपले गेले. 29 धावा. धाव फटका पाहू शकाल आपण. परत एकदा थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला गेला. शफल झाले होते फलंदाज आणि चेंडू आलाय निर्धाव. 4 ही चेंडू डॉट 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 अशा प्रकारे गोलंदाजी करतोय मिस्टर निकुंज राऊत मॅन फ्रॉम बिरवाडी. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच यंगेस्ट खेळाडू नक्कीच चांगली संधी भेटली या प्लॅटफॉर्मवर. यावेळेस परत एकदा लेग कटर गोलंदाजी. निकुंज राऊत सरप्राईज करतोय. रोहन गावड सरप्राईज होत आहेत. टप्पा पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. असं सगळ्यांना वाटलं की चेंडू खराब असेल परंतु टप्पा पण चेंडू मध्ये आणला गेला. लेग ब्रेक चेंडू. नक्कीच पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी आहे बिरवाडी संघाकडून. एका वीक मध्ये पाहिलं तर अप्रतिम खेळ ते साकारतायत आणि शेवटचा अंतिम चेंडू असतो या षटकामधला. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. लॉंग ऑफला खेळाडू आहे परंतु जंपर चेंडूवर येईल. मिड ऑफला वसीम चेंडूला फील्ड करेल परंतु कुठली धाव घेतली नाहीये. पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमधला निकुंज राऊत यांच्या नावावर लिहिला जाईल. पहिला निर्धाव षटक. अप्रतिम गोलंदाजी. धावांची गोष्ट केली. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. 29 धावा धावफलकावर. शेवटचा टीम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला कॅप्टन्स बालाजी रॉयलचे कॅप्टन आणि स्वरा 11 बोईसर संघाचे संघनायक चला टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये.
अक्षय आरेकर आपण पाहू शकाल शेवटचा अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय. 5 षटकांचा खेळ संपला गेला. 5 षटकांमध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्या आतापर्यंत. 29 गुड बॉलिंग निकुंज. पहिला निर्धार षटक निकुंज राऊत यांच्या नावावर लिहिलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच आपण जेव्हा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहिली उर्वी 11 संघामध्ये होता निकुंज राऊत, पण त्याच्या विरोधामध्ये यावेळेस करतोय आणि मेडन ओव्हर सुद्धा टाकलाय. हा सुद्धा विक्रम लिहिला जाईल निकुंजच्या नावावर. तर शेवटचा अंतिम षटक या इनिंग्स मधला. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला डीप मध्ये निकुंज आहे आणि यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं गेलं अप्रतिम. परंतु कुठली धाव घेतली नाही. काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. अपन सांगतो की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से. ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से. ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. यावेळेस आपल्या पायाच्या टाचांना वरती उचलला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलाय. 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग. यावेळेस परत ऑन साइडला खेळला गेला. टावरिंग आहे का डीप मध्ये खेळाडू आणि यावेळेस चेंडू निघून जाईल सहज सीमारच्या पार. आलाय पीटीपीएस षटकार. अनिल बाणीच्या बॅट मधून 6. धन्यवाद धन्यवाद. पण अनिल बाणे ज्या अनुषंगाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली ना, दोन्ही चेंडूवर दाखवून दिला. परत पहिल्या चेंडूवर निकुंजने चांगली क्षेत्ररक्षण केली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. परत एकदा पाहिलं तर फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत हार्दिक भोईर. चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉल आलाय. आपण मागील 9 चेंडूची गोष्ट केली ना जागृत, मागील 9 चेंडूमध्ये 1 गडी बाद झालाय. मात्र 6 धावा आल्यात. अशा प्रकारचे आपण धावसंख्या पाहू शकाल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावांची गोष्ट केली 35 धावा धावफलकावर. यावेळेस पाहिलं तर फायलिंगला चेंडू यावेळेस पाहिलं तर पायावर चेंडू होता. फ्लिक केला गेला. सुरेख फटका. चौकार. धावसंख्या 4 ने सरसवली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल ते म्हणजे 39. धन्यवाद. नक्कीच पाहिलं तर यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. जेव्हा चेंडूवरती चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडूला फील्ड केलं गेलं त्यावर फेकी केली जाईल. पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्या आपण पाहू शकाल या षटकाच्या 5 चेंडूमध्ये 12 धावा जमा केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 41 धावा. नक्कीच कुणालजी राऊत जे उर्वी 11 संघाचे संघमालक आहेत त्यांचे सुपुत्र आहेत निकुंज राऊत. परंतु त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आहे. हा बॅटर सुरेख आहे. यावेळी सफल झाले होते बॅटर आणि पाहिलं गेलं तर पंचांचे दोन्ही हात समांतर धावातील एक अवांतर. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल 42 आणि डीआरएस घेतले गेले. वाईट साठी फिल्डिंग करायला संघाने पंचांच्या निर्णयाला नक्कीच चॅलेंज दिला गेला. तर डीआरएस डिझर रिव्ह्यू सिस्टम आपण पाहू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्यावर जोडले गेले. थर्ड अंपायर मिस्टर विरल नायर सर पाहतील निहाळतील. तदनंतर डिझर पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या धावफलकावर 41 आहेत. या चेंडूवर पंचांनी वाईट दिलाय. इकडून डिसिजन काय येईल त्याच्यावर अवलंबून असणारा स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू होता या षटकामधला पाहिलं गेलं तर. चला टॉस साठी या बद्दल कॅप्टन तुषार बसवत आणि धीरज मोरे. चला टॉस साठी यायचंय. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. लीगल डिलिव्हरी आणि पाहिलं तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. आणि या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर धावांची गोष्ट की धावा लगावल्या गेल्या मात्र 41 धावांचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी. चला आपण बोलूया टॉस कडे जिकडे जोडले जातील मिस्टर प्रीतम करत. एका बाजूला संघ पाहू शकाल स्वरा 11 बोईसर तर एका बाजूला बालाजी रॉयल बालाजी. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद युसुफ सय्यद. आपण ऐकलं युसुफ सय्यदला व्हॉइस ऑफ बोईसर. आणि एक इनिंग संपलेले 40 बनवलेत. मला तर वाटते थोडं छोटं टार्गेट ठेवलं. इकडे बघूया काय होणार. तात्पुरता जाऊया आपण टॉस कडे. चला तुषार बसवत आपण बघू शकतात
रॉयल बालाजी या संघाचा संघनायक तुषार बसवत आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला धीरज मोरे स्वरा 11 बोईसर या संघाचा संघनायक तुषार या आपण आणि यस धीरज आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कृपया करून लवकरात लवकर या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो हे आपल्याला माहिती आहे अनाउन्समेंट जवळजवळ 4 ओव्हर संपल्यानंतर केली होती तरी देखील मात्र आपण इकडे उपस्थित नाही थोडं डिसिप्लिन हे मात्र असणं गरजेचं आहे धीरज या आपण आजचा दुसरा दिवस आपण बघू शकतात PTPL 2024चं हे आयोजन वंदे मातरम क्रिकेट क्लब परनाळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते यामध्ये आपण बघू शकता 16 संघाने भाग घेतला आहे AAA मातोश्री टायगर्स त्याचबरोबर स्वरा ग्रुप त्याचबरोबर रॉयल बालाजी सरकार बेटेगाव अच्छीवर त्यानंतर उर्वी 11 MS11 तारापूर त्याचबरोबर आपल्या पालमेट हौशी नांदगाव मैत्री 11 पालघर ईशान टायगर वंश 11 निलेश फायटर अशा रीतीने आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत काल 4 संघ खेळले 4 संघामध्ये लढत झाली आणि त्यामध्ये SRG वंदे मातरम परनाळी या संघाने पाऊल टाकलंय पुढे पहिला संघ पाहायला मिळाला जो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय त्यानंतर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेना फायटर एक बाजूला आपण बघू शकतात स्वप्नीलजी गरत संघनायक वंदे मातरम परनाळी एक चांगलं कॅप्टनशिप आणि चांगली मात्र टीम पाहायला मिळाली दोन्ही सलग मॅच विन केला आणि दुसऱ्या बाजूला भागेश ठाकूर हौशी शिवसेना फायटर नांदगाव संघाचा हा कॅप्टन त्याने देखील मात्र 2 मॅच विन केला इथे धीरज मोरे लेट परंतु आलेला आहे विशाल राऊत यांना मी विनंती करेन विशालजी राऊत या आपण माझा बालमित्र वर्गमित्र विशाल इकडे येत असताना आणि त्याचे शुभ असते टॉस केला जाईल चॉईस पहिले एक तर वंदे मातरम परनाळी PTPL 2024 परनाळी किंवा PTPL आपण कॉल करू शकतात बघूया कॉल असेल इकडे मात्र रॉयल बालाजी संघनायकाचा कॉल असेल वंदे मातरम परनाळी PTPL 2024 आमच्या विशाल दादाला मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर जा विराजवाना धन्यवाद टॉस विन कराय काय घेणार तुम्ही आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार फिल्डिंग घेतलेली आहे परनाळीचं मैदान आहे इथे मात्र भरपूर क्रिकेट तुम्ही देखील खेळलेलं आहे किती धावामध्ये थांबवलं जाईल समोरच्या टीमला 45 ते 50 धावापर्यंत थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू ऑल द बेस्ट तुझ्या टीमसाठी जास्त वेळ घेत नाहीये आणि इथे मात्र आपण बघू शकतात टॉस गमावलाय वाटेला बॅटिंग आलेली आहे किती धावा बनवल्या जातील आमचं टार्गेट असेल 60 धावांचं 60 धावाचं टार्गेट आहे मात्र इकडे दोन्ही एंडने खेळायचं असे कोणते बॅट्समन असतील जे तुला धावा बनवून देतील 60+ असे आहेच बॅट्समॅन अमय आहे सर्वेश आहे संदीप जोडी आहे असे प्रत्येक सागर वडे असे आहेत बेस्ट लक तुझ्या टीमला पहिली मॅच आहे आणि इकडे मात्र आपण बघू शकतात धीरज मोरेने टॉस विन केलाय आणि स्वाभाविक आहे त्याने मात्र फिल्डिंग घेतलं टार्गेट चेस करणं पसंत केलेलं आहे इथे मात्र जसं पहिला चेंडू पडेल पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील युसुफ सय्यद इथे मात्र आपण बघू शकतात एक इनिंग नंतर स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड पाहायला मिळतंय 41 पाहायला मिळत आहेत आणि 42चं आव्हान आहे थोड्या धावा कमी आहेत पालघर जिल्ह्यातील दांडी गावातील मोठा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय गौतम आकरे या वेळेस आपण बघू शकतात त्याच्या जोडीला बॅट्समन आलेला आहे हार्दिक भोईर गौतम आकरे मी मात्र मोठा फॅन आहे गौतम आकरेचा यावेळेस आपण बघू शकतात खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला खूप लहान होतो तेव्हापासून मात्र पाहतोय गौतम आकरेला खेळताना आणि MSCBचं मैदान सुरुवातीला गाजवलं अच्छेवर संघातून खेळताना पाहिलं मिथुन दादाने बनवलेला हा संघ आणि इकडे हलक्या हाताने तेव्हापासून ओपनिंग करतोय
तो आतापर्यंत स्पर्धा कोणतीही असो ओपनिंग करताना मात्र पाहायला मिळतोय एक लेजेंडरी खेळाडू उच्चई गावातील देखील आपण बघू शकतात हरकेश मेहर आणि त्याचबरोबर अनिल पाणे हे दोन मात्र आपण बघू शकतात मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर 40+ खेळाडू आपण बघू शकतो संघामध्ये रोहन गावड हा देखील मात्र लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सफाळे भागातील मात्र आपण बघू शकतात तसं बघायला तर सफाळे भाग खूप मोठा आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने एक धाव बीट केलं. इकडे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र डॉट चेंडू येतोय स्टंपच्या मागे. अनिल बाणे कोणती चुकी करत नाही. इकडे मात्र डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. कमी धावा टार्गेट आहे आणि कमी धावेचे टार्गेट असताना तीन गोष्टी मात्र क्षेत्ररक्षक चांगलं होणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येणं गरजेचं आणि विकेट घेत राहणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये शॉर्ट पिच चेंडू फक्त कलात्मक मी म्हणेल प्रॉपर टायमिंग झालेला आहे त्यामुळे चेंडू इझिली निघून गेला आहे. पार षटकार या बॅट्समॅनला बघून असं वाटतं की सिक्स मारणं काही अवघड नाहीये. आरामात एकदम सोप्या रीतीने प्रेमाने चेंडूला बाउंड्री लाईन पाठवला. डीजे थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा एक मजबूत पकड या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते हौशी नांदगाव संघाची. शॉर्ट चेंडू इथे थोडा अडचणीत दिसतोय. थोडा मात्र जर बघायला गेलं तर मिडलला चेंडू आला याच लेंथवर होता परंतु तो चेंडू सिक्स मारली आणि दोन चेंडू याच लेंथने ऑफसाईडला टाकले तर डॉट देखील झालेले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत षटकातील 4 धाब्यांचा विचार केला 7 झालेले आहेत. गोलंदाज आपल्याला रितेश केनी पाहायला मिळतोय. अभे तो बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु खूप बाहेर आहे. हा वाईट नक्की येईल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर. इथे मात्र आपण बघू शकतात एक चांगली स्पर्धा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील दादा घरत आपण बघू शकतात मनोज दादा संके यांच्या माध्यमातून त्यांची एंटायर टीम जुडली आणि त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग या अगोदर बेटेगावच्या मैदानावर संभाजीराजे मैदान छत्रपती संभाजीराजे मैदान इथे मात्र ही स्पर्धा भरवली होती. मनोर संघाने बाजी मारली होती आणि मात्र त्यानंतर मात्र वर्ष दुसरं आपल्याला पाहायला मिळते वंदे मातरम प्रणालीचं मैदान आपण बघू शकतात. सुंदर मैदान चौबाजूने मात्र सजवलेलं मैदान. इथे बसल्यावर असं वाटते की स्वर्गात आलो की काय असं अनुभवायला भेटतंय. एक एवढं चांगलं आयोजन नियोजन आणि देखणं यावेळेस मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 डबल फिगर्स मध्ये धावा जात आहेत. टार्गेट छोटा आहे आणि त्यानुसार मात्र पॉवर प्ले मध्ये फायदा उचलत असताना दोन्ही बॅट्समन 10 धावा धावफलकावर. डीजे पसंद आया तो दिल में नहीं तो दिमाग में भी नहीं. थँक्यू डीजे मास्टर. एक षटकार आतापर्यंत इनिंग मध्ये आलेला आहे. 10 धावा धावफलकावर. अनिल बाणे यावेळेस गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा जादूगर म्हणायला हरकत नाही. नवीन चेंडू द्या जुना चेंडू द्या हातभार वाळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. टप्पा पडल्यावर अक्षरशः चेंडू हातभर वळण घेतो असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग राणे यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. अनिल बाणे येतोय गोलंदाजीसाठी. ब्रँड ऑफ उच्छळी यावेळेस आपण बघू शकतात खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे अनिल बाणेने. अशी कोणती स्पर्धा नाही जी मात्र अनिल बाणेने जिंकली नसेल टेनिस क्रिकेटची. असं कोणतं मैदान नाही जे गाजवलं नसेल अनिल बाणेने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. तेवढाच ताकदीचा खेळाडू समोर आहे तो म्हणजे गौतम आकरे. खूप चांगलं टी शर्ट आपण बघू शकतो प्रदान करून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण खेळत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन समोर जाईल. धावसंख्या 10 32 धावा पाहिजेत. पहिला चेंडू थोडी जागा बनवली होती. सुरुवातीला बघितलं तर थोडा आतमध्ये येताना दिसला गौतम आकरे आणि त्यानुसार चेंडू लेग स्टिकला मात्र टाकण्यात आला. त्यानंतर मात्र थोडी जागा बनवली अजून आणि इकडे मात्र सरळ फटका खेळला जातोय आणि लॉंग ऑन रिजनला यावेळेस एक धाव असेल. धावा कमी झाल्यात त्यामुळे मात्र थोडं टेन्शन आहे फिल्डिंग टीमला. थोडे खांदे झुकलेले देखील पाहायला मिळतात परंतु विकेट जर इथे आले ते सुद्धा गुच्छामध्ये इथे विकेट येणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र एक षटकार आलाय डाव्या हाताच्या बॅट्समन मधून म्हणजेच हार्दिक भोईर याच्या बॅटीतून आतापर्यंत एक षटकार आलेला आहे आणि इथे मात्र तो स्ट्राईकला येतोय. तो संख्या 11-11. चेंडू असतील 29 धावा बनवायचे 31. पॉवर प्ले ऑन आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर. दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
चांगला चेंडू आहे इथे मात्र खोलवर चेंडू हरिकेश फील्ड करणार तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करत असताना एका बाजूने दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅट्समन पोहोचतायत. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 12 धावा धावपलकावर. बघा लीग मॅच आहेत. लीग मॅच मध्ये एक चान्स जो असतो ना तो मात्र वेगळा असतो. तो म्हणजेच आपण जरी पहिली मॅच गमावली तरी स्पर्धेच्या बाहेर जात नाही. आपल्याला दुसरी संधी आहे. हीच मजा असते लीग मॅचची. शॉट चेंडू पुलचा फटका इकडे गॅप मध्ये आहे. एक टप्पा निघून जाणार सीमा पार येतोय PTPL चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला मात्र प्रहार केला गौतम आखरेने. यावेळेस मात्र हात खोलले जातात. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. हा चेंडू मात्र मिळाला गौतम आखरेला. थँक्यू व्हेरी मच सांगितलं त्याने गोलंदाजाला. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावपलकावर. 42चं आव्हान आहे. 16 मात्र स्कोरबोर्डला लागले जात आहेत. 26 धावेची अजूनही गरज. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. 6 धावा खर्च करते. 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे. यावेळेस मात्र थेट जातोय क्षेत्ररक्षकाकडे. ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस नकार दिला स्ट्रायकर बॅट्समनने. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 17 स्कोर कार्डवर. चेंडू असतील 26 आणि धावा बनवायच्यात 25. सरळ आणि सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग थोडी खराब झाली त्यामुळे मात्र स्कोरबोर्डला धावा लागल्याच नाही आणि आता मात्र डिफेन्स करत असताना गोलंदाजीवर देखील हल्ला होतोय. यावेळेस कडक प्रहार स्टँड अँड डिस्पॅच बॅकलिपचा कडक वापर आणि या 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर येऊन पडला आमच्या भेटीसाठी. चेंडूला पाठवलाय. यस डीजे. थँक्यू. असा शॉट मारला मात्र आजच्या दिवसातला फोटोशूट शॉट म्हणायला हरकत नाही. कमालीचा फटका सुप सुरेख. त्यामुळे डाव्या हाताचा बॅट्समन जो आहे ना त्याची एक अलग शैली असते. त्याचा दरारा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तो दरारा दाखवत असताना हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. वाईट लागलेला आहे आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलेला आहे. इकडे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या यावेळेस पाहायला मिळते 23 धावा मात्र वेगाने धावत असताना 23 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वी 11 उमरोळी आणि त्यांच्या विरुद्ध हौशी नांदगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि हौशी नांदगाव मात्र ड्रायव्हिंग सीटवर आहे 23 डीजे. मास्टर चिराग येतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 धावसंख्येचा विचार केला 23 झालेले आहेत. 24 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. गौतम आखरे ऑन स्ट्राईक. अ बिग प्लेयर अ बिग मॅन परंतु बिग शो पाहायला मिळेल का? सध्या तरी तेवढ्या धावा नाही आहेत त्यामुळे मात्र संयमीने आणि बघून खेळत असताना यावेळेस पाहायला मिळते गौतम आखरे. डॉट चेंडू आलाय. मॅथ्यू हेडनला पाहिलं होतं त्यानंतर आपण बघू शकतात कपिल देव मुंगूस बॅट यूज करताना पाहिलं होतं तसाच आकार मात्र गौतम आखरेच्या बॅटीला आपण बघू शकतात. फटका इकडे चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर डिसिजनला जात असताना डीप मध्ये खेळाडू 1 रन नक्की असेल. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. थोडा दबाव टाकला होता क्षेत्ररक्षकावर आणि किपरवर. आपण बघू शकता कल्पेश आपल्याला पाहायला मिळते किपरच्या भूमिकेत. मडवी नावाने जास्त फेमस आणि इथे मात्र आपण बघू शकता 1 धाव. स्कोरबोर्ड 1 धावेने पुढे जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 धावा धावपलकावर लागल्या जातात. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 4. गोलंदाज चिराग तामोरे आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर तालुका प्रीमियर लीग अलग अलग गावातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील संघामध्ये. यावेळेस मात्र फटका उंचच गेलाय. फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचू शकला आणि इकडे मात्र 1 धाव पूर्ण. प्रयत्न केला होता इकडे मात्र आपण बघू शकतो 40 प्लसचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरयष्टी देखील मजबूत आहे आणि त्यामुळे मात्र नाही पोहोचू शकला. 1 धाव पूर्ण. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो यावेळेस 25 धावा धावपलकावर 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. गौतम ऑन स्ट्राईक आतापर्यंत संयम मी पाहिलंय. बघूया संयम इथे तुटेल का, एखादा मोठ्या इकडे जाताना दिसेल का. फटका सजवलाय इथे मात्र वन बाउन्स, चेंडू अडवला जाईल. सिंगल नक्की पाहायला मिळेल आणि सिंगलची डबल इथे होत असताना इकडे मात्र क्षेत्ररक्षकाला तेच सांगतोय की गरज नसताना मात्र एवढा वेगाने थ्रो करण्याची गरज नाहीये. इथे आरामात जरी केला असता थ्रो तरी चालला असता, परंतु इकडे 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 27-27 15 धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न अनिल बाणेकडून झालाय, चुकी. इथे मात्र बाईच्या रूपात ही चौकार येत असताना स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. गोलंदाजाचं मी कौतुक करेल, टार्गेट कमी आहे परंतु खूप चांगली गोलंदाजी होत असताना परंतु इकडे क्षेत्ररक्षकाचा साथ मिळाला नाही. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31-31 11 पाहिजेत. गौतम ऑन स्ट्राईक आतापर्यंत नावाला साजेशी त्याची बॅटिंग तर होत नाहीये. स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय गौतम आकरे. भली धावा स्कोरबोर्डला नाही आहेत परंतु यावेळेस मात्र स्ट्रगल करताना गौतम आकरे देखील पाहायला मिळतोय. एडीजे 3 षटकानंतर 31-31 एडीजे. चला थोडा स्पीड अप ठेवा खेळायला ही विनंती असेल. बघा धावा कमी आम्ही समजू शकतात परंतु टीम मीटिंग छोट्या करा ही विनंती असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर वैभव खांजोडे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र धावा आता बघायला गेलं तर कमी राहिलेल्या आहेत तर चेक देखील केलं जाईल खेळाडूला, कारण की 11 खेळाडू आहेत आणि चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे त्या म्हणजे 11. त्यामुळे मात्र आपण बघू शकतात नवीन गोलंदाज मात्र वापरला जातोय, प्रत्येकाला मात्र चान्स दिला जातोय. यावेळेस उर्वी 11 उमरोळी संघाकडून ब्रँड ऑफ पास्तळ आपल्याला पाहायला मिळते. पास्तळ गावचा हा अपकमिंग टॅलेंट वैभव खंजोडे. यस 6 चेंडू आणि 6 धावाला मात्र मेडन षटक हाताळलं होतं वैभव खांजोडेने पास्तळच्या मैदानावर, अंबटगड मैदानावर. नाईट क्रिकेट स्पर्धा होती. चांगला चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळला जातोय. सापडेश्वर सालवड संघाविरुद्ध मात्र 6 चेंडू 6 धावा आणि मेडन षटक हाताळणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. आता मात्र एक चांगला बॅट्समॅन समोर आहे, मात्र बघू शकतात एक चांगली बॅटिंग करत असताना हार्दिक यावेळेस पाहायला मिळते. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. गौतम शांत ठेवले. गौतमला या मॅचला शांत असलं तरी चालेल, त्यांच्या टीमला नजर बसवणं गरजेचं आहे. अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट चेंडू आलाय. यावेळेस मात्र आपण रेफर करू शकतात. पंचाचा जसा निर्णय येईल, आमच्याकडे एक व्हाईट आणि एक डिमर याच्यासाठी मात्र रेफर आहे हे लक्षात घ्या. जर सक्सेसफुल झाला कंटिन्यू राहील, अनसक्सेसफुल झाला तर मात्र रिव्ह्यू गमावून बसतील. आपण डॉट चेंडू आलाय. वैभव खांजोडे आदिवासी समाजातील हा एक चांगला खेळाडू. लेग कटर चेंडू उंच गेलाय डीप मध्ये असूनही फायदा नाही. चित्ररक्षक आउट ऑफ द पार्क. गौतम आकरेचा हा ब्रँडेड फटका आहे. थँक्यू डीजे मास्टर. लक्ष द्यायचं आहे, चेंडू जेव्हा बॉलरच्या हातामध्ये जाईल डीजे बंद करून टाकायचं आहे, लक्षात घ्या. लेग कटर टाकला तो परंतु शॉर्ट पिच होता त्यामुळे मात्र प्रहार झाला. पुन्हा एकदा प्रहार. मॅच फिनिश. खेळ खल्लास. इथे मात्र मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. हौशी नांदगाव अभिनंदन. हा हस्तोनांदन करूनच मात्र मैदानाच्या बाहेर जायचं आहे, हे मात्र विनंती असेल प्रत्येक संघाला. सेकंड्स करूनच मात्र मैदानाच्या बाहेर जायचं आहे ही विनंती असेल. इथे मात्र एक दिमागदार विजय, एक सोपा विजय मिळवत असताना हौशी नांदगाव गुड बॅटिंग गुड बॉलिंग पाहायला मिळाली. आणि इकडे आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. पाहूया मॅन ऑफ द मॅच कोण असेल.
चला मात्र टेनिस क्रिकेट सांगितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये अनुमान बॅट्समनचा बोलबाला असतो, परंतु इकडे या बॅट्समनला सर्वांना बीट करत चिराग आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने 2 षटकं हाताळली, 13 धावा खर्च केल्या. निनाद 2 षटकं हाताळली, 13 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवला. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार निनाद